नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपण आता सध्या आलो आहे प्रतिशिर्डी शिरगाव या ठिकाणी, जे की पुण्यापासून अवघ्या 40 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे हे ठिकाण। आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार तुकाराम महाराज मंदिर, जे की आहे देवपासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या भंडारा डोंगरावर। तर त्याच्यानंतरच आपण आलो होतो शिरगाव या ठिकाणी प्रतिशिर्डीचं दर्शन घ्यायला। साईबाबा मंदिर आहे इथं, जसं आपल्या शिर्डीला साईबाबा मंदिर, तर त्याचंच एक दुसरं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एक हुबेहूब असं मंदिर या ठिकाणी बनवलं आहे। आणि मंदिराचा परिसर जर सांगायचा ठरला तर एकदम शांतप्रिय असा हा परिसर आणि निसर्गरम्य असा हा परिसर। तर मी आता सध्या पार्किंगमध्ये उभा आहे, चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात साईबाबांचं। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय प्रतिशिर्डी शिरगाव हे मंदिर, तर चला जाऊयात। तर पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत ही माझी आत्या आहे मित्रांनो, ही ताई, त्याच्यानंतर ही रानू दीदी, ही ताईची मुलगी आहे, इकडे बघ काव्या, हाय कर, हाय कर, आणि पियू रानूची छोटीशी मुलगी अन्वी। तर आपण सध्या आलो आहे या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता शिर्डी साईबाबा संस्थानचं प्रतिशिर्डी हे मंदिर, जे की शिरगाव या ठिकाणी। आणि गर्दी बघू शकता, खूप सारी गर्दी आहे, कारण आज रविवार आहे आणि रविवारच्या निमित्तानं आपले सगळे जे भाविक मंडळी आहेत ते येत असतात दर्शनासाठी। तर गर्दी आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर सारे स्टॉल बघायला मिळत आहेत आजूबाजूला। तर खाण्यापिण्याची खूप भारी अशी सोय इथं, नाश्ता वगैरे त्यासाठी आणि रिफ्रेशमेंटसाठी इथं दुकानं वगैरे आहेत पाठीमागं। तर चला जाऊयात, आपण दर्शन घेऊ आणि तुम्हाला दाखवतो मंदिर आतल्या साईडने कसं आहे। मित्रांनो, सध्या तुम्ही समोर जे पाहताय ते आहे अन्नछत्र प्रसादालय, जे की एक राजवाड्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतंय। आणि यासाठी आपल्याला आधी पासेस वगैरे काढावं लागतात आणि पासेस करून आपण आतमध्ये एंट्री करू शकतो। तर मित्रांनो, आता सध्या आलो आहे आपण द्वारकामाई परिसरामध्ये, आणि तुम्ही बघू शकता हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि अशा प्रकारे ही आहे द्वारकामाई। करा हाय आता, हाय। तर आपल्याला काही इथं मित्र भेटलेत। कुठले आहेत तुम्ही? कुठले आहेत म्हटलं? कुठले आहेत? मोशी? तर सगळे पुण्याचे मेंबर आहेत इथं आणि दर्शनासाठी आलेत सगळे। सो अशी काहीशी आहे द्वारकामाई।
तर मित्रांनो, अशा प्रकारे दर्शन वगैरे घेऊन झाले आणि वेळ झाली ते आता घराकडे निघायची, कारण रात्रीचे वाजलेत 8 आणि थोडा लेट झाला होता आम्हाला इथं पोहोचायला. तरी पण दर्शन वगैरे करून व्हिडिओ वगैरे बनवला तुमच्यासाठी, जेणेकरून थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. सो व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.